या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अक्षरा घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तिला सतत आजीने तिच्यासाठी आत्तापर्यंत जे काही केलेले असते ते आठवत असते आणि मग ती जवळच असणाऱ्या मंदिरामध्ये जाते आणि देवाकडे प्रार्थना करत मनाशी म्हणू लागते की आजपर्यंत आजींनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे त्यांना नकार देणं खरंच खूप अवघड आहे. पण त्याच वेळी मला बाबांचं म्हणणंसुद्धा पटतंय, ते जे काही बोलले ते अगदी बरोबर आहे. पण मग मी आजींना कसा काय नकार देऊ तेच मला कळत नाही आहे. आणि तिचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच तिला ओंकारचा कॉल येतो. ओंकार तिला विचारत असतो की वहिनी कुठे आहात तुम्ही, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण भेटू शकतो का? पण अक्षरा सांगते की नाही भाऊजी, कारण आता मी शाळेत नाही आहे तर घरी जाण्यासाठी निघाली. आणि ते ऐकून ओंकार विचारतो म्हणजे आजी घरी पोहोचल्या का? आणि त्यावेळी अक्षरा त्याला आश्चर्याने विचारते की तुम्हाला कसं कळलं आजी घरी येणार आहेत ते? आणि त्यावेळी ओंकार सांगतो की मला अधिपती बोलला आणि त्याचाच एक महत्त्वाचा निरोप तुम्हाला सांगायचा होता. आणि ते ऐकून अक्षरा विचारते की काय झालं भाऊजी, अधिपतींनी काय निरोप दिला आहे? आणि मग त्यावेळी ओंकार तिला अधिपतीचा निरोप सांगतो आणि तो निरोप ऐकून अक्षरा तर खूपच खुश होते. तर ओंकार तिला विचारत असतो की तुम्हाला सगळं व्यवस्थित कळलं ना, आता अधिपतींनी जे सांगितलं आहे तेच करा. आणि त्यावर अक्षराही हो म्हणते आणि ओंकारचे आभार मानत फोन ठेवून देते. दुसरीकडे भुवनेश्वरीने संपूर्ण घराची सजावट केलेली असते आणि मग ती त्या कॉन्ट्रॅक्टरला घराच्या बाहेर एक मोठा वेलकम सुनबाई असा बोर्डसुद्धा लावायला सांगते. त्यानंतर ती दुर्गी आरतीचं ताट घेऊन येते आणि विचारते की ताई हे ताट कुठे ठेवू? तर भुवी रागातच म्हणते ठेव माझ्या डोक्यावर. त्यामुळे दुर्गी म्हणते की काय गं ताई असं का बोलतेस तू? तर भुवनेश्वरी म्हणत असते की अगं मग इथे ठेव कुठेतरी, उगाच मला नको ते प्रश्न विचारू नको. तर दुर्गी म्हणत असते की काय झालं, मला तर असं वाटलं की आत्तापर्यंत आत्या सुनबाईला घेऊन निघालीही असेल आणि म्हणून तू इतकी गडबड करते. आणि त्यावेळी भुवी म्हणते की असं काही नाही आहे, आई तिथून निघाल्यावर फोन करणार आहे. पण दुर्गी म्हणते की अजून आत्या का नाही निघाली, त्या सुनबाईने नकार दिला की काय? पण भुवनेश्वरी रागातच म्हणते की आता प्लीज तू काही बोलू नको, तुझं तोंड बंदच ठेव. त्यामुळे दुर्गी गप्प बसते आणि मग भुवनेश्वरी तिला सांगते की आता मी तुला 2 कामं सांगणार आहेत. पहिलं काम म्हणजे सुनबाई इथे आल्यानंतर लगेच बँड वाजायला सुरुवात व्हायला हवी. आणि मग त्यानंतर ती दुसरं कामही दुर्गीला सांगते आणि ते काम ऐकून दुर्गी तर खुशच होते आणि लगेच होकार देते. तर दुसरीकडे आजी अक्षराच्या घरी आलेल्या असतात आणि तिच्या आईबाबांना म्हणत असतात की मला माहिती आहे आमच्याकडून खरंच खूप चूक झाली, पण आता जे झालं ना ते तुम्ही सोडून द्या आणि सुनबाईला घरी पाठवा. ती आमच्या घरची लक्ष्मी आहे. पण त्यावेळी अक्षराचे बाबा म्हणतात की आम्हाला कळतच नाही आहे की अधिपती अक्षरासोबत असे कसे वागू शकतात. तर अक्षराची आईसुद्धा म्हणत असते हो ना, आत्तापर्यंत आमच्यासमोर त्यांची एक आदर्श जावई म्हणूनच प्रतिमा होती, पण त्यांनी ती प्रतिमाच पुसून टाकली. त्यांनी आमच्या मुलीला घरातून बाहेर काढलं आणि हे सगळं आम्ही कसं काही सहन करू? तर आजी म्हणत असतात की मला माहिती आहे सुनबाईवर खरंच खूप अन्याय झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप वाईटही वाटते, पण आता मी तुम्हाला शब्द देते पुन्हा तिला त्या घरात कोणताही त्रास होणार नाही, पुन्हा कधीच तिला ते घर सोडायची वेळ येणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आणि आत्तापर्यंत जे काही घडलं ना त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागते, पण आता झालं गेलं ते विसरा आणि सुनबाईला परत घरी पाठवा. आणि आजींचं ते बोलणं ऐकून अक्षराचे आईबाबा म्हणू लागतात की आमच्या मनात तुमच्याविषयी कोणताही राग नाही, उलट आदर आहे, त्यामुळे तुम्हाला नाही बोलणं खरंच खूप अवघड आहे, पण जे काही घडलं आहे ना ते विसरून जाणंसुद्धा सोपं नाही आहे. पण तरीही आजी त्यांना समजावतात की नका काळजी करू, पुन्हा खरंच असं काही घडणार नाही, मी शब्द देते. आणि त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. ती धावतच आजींकडे जाते, त्यांचा आशीर्वाद घेते. तर अक्षराला पाहून आजींना देखील खूप आनंद झालेला असतो. त्या दोघी एकमेकींची चौकशी करतात आणि मग त्यानंतर आजी अक्षराला म्हणतात की बाळा चल आता आपण परत घरी जाऊ. पण अक्षराचे बाबा मध्येच म्हणतात की माफ करा मी मध्ये बोलतोय, पण मला सांगा जर तुम्हाला अक्षराला घरी घेऊन जायचंच होतं तर अधिपतींनी तिला घटस्फोटाची नोटीस का पाठवली? आणि त्यावेळी आजी म्हणतात की तो खूप तापट आहे, सुनबाई जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हापासून तो चिडचिडच करतोय, त्याला कळतच नाही त्याने काय करावं हे, आणि त्याने रागाच्या भरातच ती नोटीस पाठवली. पण आता तुम्ही ते सगळं विसरून जावा. आणि मग त्यानंतर ती अक्षरालाही समजवण्याचा खूप प्रयत्न करू लागते. मात्र अक्षरा फक्त आजींकडे पाहत असते आणि चारुहास सरांच्या बोलण्याचा विचार करत असते. दुसरीकडे चारुहास सर
त्यांच्या बायकोच्या फोटोसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात की चारू जसा आपला स्वभाव असतो ना त्याच्या विरुद्ध वागणं म्हणजे खरंच खूप कठीण काम आहे. पण अक्षराने सांगितल्यामुळे मी तसा वागतोय आणि त्याचा खरंच फायदासुद्धा होतोय. आणि आता मी अक्षराला सुद्धा तेच करायला सांगितलंय, कारण जर आज ती आईंबरोबर घरी आली ना तर तिच्यावरच खूप मोठा अन्याय होईल. आज काही करून तिने आईंना नकार द्यायला हवा. आता बघूयात नेमकं काय घडतंय ते. आणि त्याच वेळी ती दुर्गी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की मोठे मालक पटकन खाली चाला, आता लवकरच आत्या सुनबाईला घेऊन घरी येणार आहे. आणि त्यावेळी चारू सर आश्चर्याने विचारतात, म्हणजे? तर दुर्गी त्यांना सांगू लागते की तुम्हाला माहीत नाही का, आत्या सुनबाईला आणायला तिच्या घरी गेली आहे आणि आता ती कोणत्याही क्षणी इथे येईल. आणि ते ऐकून चारू सर मात्र काळजीत पडतात. दुसरीकडे आजी अक्षराला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तिला म्हणत असतात की मला माहिती आहे तुला आम्हा सगळ्यांमुळे ना खूप त्रास झाला आहे आणि त्या त्रासाची भरपाई आम्ही नाही करू शकत, पण मी तुला शब्द देते की यापुढे तुला त्या घरात कोणताही त्रास नाही होणार पोरी. आणि आता तू अशी किती दिवस माहेरी राहणार, आपलं घर आहे ना, आपण जाऊ, तू चल माझ्यासोबत. पण त्यावेळी अक्षराचे डोळे मात्र नकळतपणे भरून येतात. तिला चारू सरांचं बोलणं आणि ओंकारचा तो निरोप आठवत असतो. आणि मग ती नाईलाजाने खाली मान घालून आजींना म्हणते की आजी माफ करा, पण मी नाही येऊ शकत. आणि ते ऐकून आजी विचारतात की काय झालं सुनबाई, तू नकार का देतेस, तुझा राग गेला नाही का अजून? तर अक्षरा म्हणत असते की नाही आजी, तसं नाही आहे, माझा तुमच्यावर कोणताही राग नाही आहे, पण मी आता त्या घरात नाही येऊ शकत. तर आजी विचारतात की अगं पण का, काहीतरी कारण असेल ना, आणि जर तुला अधिपतीचा राग आला असेल ना तर मला सांग, मी त्याला ना कान पकडून तुझ्यासमोर उभी करते आणि तुझी माफी मागायला सांगते, व तर भुवीसुद्धा तुझी माफी मागेल, पण तू घरी चल. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की नाही आजी, असं खरंच काही नाही आहे, पण भुवनेश्वरी मॅडमने जे काही निर्णय घेतलेत ना ते नाही पटले मला, आणि तुम्हाला तर माहिती आहे ना त्या एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही. तर आजी विचारतात की कोणत्या निर्णयाबद्दल बोलतेस तू, मला सांग तरी एकदा, हवं तर मी तिच्यासोबत बोलेल. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की भुवनेश्वरी मॅडमने शाळा बंद करायची नोटीस पाठवली आहे आणि ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराची वाट पाहत असते आणि मग तिच्या मनात विचार येतो की जेव्हा सुनबाई घरी येतील तेव्हा अधिपतीसुद्धा घरी असायला हवे. आणि मग ती अधिपतींना कॉल करते आणि त्यांना सांगते की अधिपती तुम्ही लवकरात लवकर घरी या, कारण आता आई कोणत्याही क्षणी सुनबाईंना घेऊन घरी येईल. आणि ते ऐकून अधिपती घाबरतो. तो विचारत असतो की खरंच मास्तरीणबाई घरी येणार आहेत का, आणि मला समजत नाही तुम्ही अचानक असं आजीला त्यांच्या घरी का पाठवलं. तर भुवी म्हणत असते की आम्हाला तुमचं म्हणणं पटलं म्हणून, तुम्हीच म्हणाला होतात ना की आता बाकीच्या गोष्टी सोडा आणि तुमच्या लग्नाकडे लक्ष द्या, म्हणून आम्ही ठरवलं की आता लगेच मास्तरीणबाईंना घरी घेऊन यायचं, म्हणजे आमचं आणि मोठ्या मालकांचं लग्न होईल. आता आई कोणत्याही क्षणी मास्तरीणबाईंना घेऊन येईल, त्यावेळी तुम्हीसुद्धा घरी असायला हवं. आणि त्यावर अधिपती हो म्हणत फोन ठेवून देतो. पण तो घाबरूनच मनाशी म्हणत असतो की आईसाहेब तर खूपच उत्साहात दिसत आहेत, त्यांनी तयारीही केली आहे, खरंच आज मास्तरीणबाई घरी येतात की काय. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.